शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या जोगेश्वरी भूखंड प्रकरणामधील जी कारवाई होती तिला क्लीन चिट मिळालेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला असून गैरसमजुतीतून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मात्र रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या 2 वर्षांपासून कारवाई होती, EOW नंतर ईडी अशा चौकशा सुद्धा झाल्या। मात्र आता मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या संदर्भात अनेक प्रश्न हे विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। तसेच महायुतीमध्ये जे नेते ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते ते गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळते, तशाच प्रमाणे कुठेतरी वॉशिंग मशीन अशाप्रमाणे पुन्हा एकदा भाजपला तसेच महायुतीला विरोधी काय ते डिवचायला सुरुवात करतात। त्यामुळे यावरती आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना तर पाहायला मिळेलच, मात्र महायुतीच्या नेत्यांकडून यावरती काय प्रतिक्रिया देण्यात येते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादव सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा आता भाजपकडून तीव्र निषेध केला जात आहे। मुंबईतील भायखळा परिसरामध्ये भाजपचे विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी राहुल गांधींविरोधात थेट बॅनरबाजी करत इशारा दिलेला आहे। या बॅनरवरती स्वामी विवेकानंद यांनी उद्गारलेल्या शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे। खबरदार, हिंदू धर्माविरोधात कुठलेही वक्तव्य कराल तर समुद्रात फेकून देईल, अशा आशयाचे हे बॅनर आहेत आणि पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आता हे बॅनर ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केलेली आहे। त्यामुळे एकूणच भाजप विरोधात काँग्रेसचा संघर्ष पुन्हा एकदा मुंबईत पेटण्याची शक्यता आहे। कॅमेरामन राजेश मनियारसह मी चेतन नावरे, मुंबई। काँग्रेस पक्षाला आपल्याच संकल्पाचा विसर पडताना पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्षाने उदयपूर आणि खास करून शिर्डीमध्ये संकल्प अभियान असा छेडला होता आणि संकल्प शिबिराच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने एक व्यक्ती एक पद असा उल्लेख करत याची अंमलबजावणी करण्याची ताकीद काँग्रेस पक्षांच्या नेत्यांना दिली। त्या अंतर्गत अनेक कार्यकर्त्यांनी एक व्यक्ती एक पदाची अंमलबजावणी केली आणि त्यामध्ये अनेक पदापासून आपले राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर एक व्यक्ती एक पदाची संकल्पना काँग्रेस पक्षात पाहायला मिळाली। परंतु आताही अनेक असे व्यक्ती, अनेक असे नेते, अनेक असे कार्यकर्ते आहे ज्यांच्याकडे एक पेक्षा 2 पद आहे आणि ते पद केंद्रात आणि खास करून दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षात आणि महाराष्ट्रामध्येही काँग्रेस पक्षात असे पद आहे। त्यामुळे एक व्यक्ती एक पद ही संकल्पना काँग्रेस पक्षाला विसर पडल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना न्याय न देत असल्याची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्षांनी एक व्यक्ती एक पद ही संकल्पना सर्व मोठ्या घरापासून तर छोट्या कार्यकर्त्यापासून राबवावी अशी मागणी जोरदार आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। राज्यात महाविकास आघाडीला राजकीय यश मिळाल्यानंतर आता काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली। राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनल्यानंतर आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सध्या चढाओढ सुरू झालेली आहे। यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांच्या नावाची चर्चा सध्या काँग्रेसच्या गटामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेली आहे। यातच बाळासाहेब थोरात यांची कन्या असलेले जयश्री थोरात यांनी आज महत्त्वपूर्ण विधान करण्यात आलेले आहे। येणारे सरकार हे महाविकास आघाडीचं असणार आहे आणि त्यात बाळासाहेब थोरात हे राज्याचे मुख्यमंत्री असणार अशा प्रकारचं विधान त्यांनी आज केलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसचं सरकार येण्याआधी महाविकास आघाडीचं त्यात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून सध्या चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येत आहे। कॅमेरामॅनसह लालचंदसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। सांगली मिरज कोपर महापालिकेच्या महास्वच्छता अभियानात राबवले हजारो महापालिकेच्या स्वच्छता अभियानामध्ये पालकमंत्री सुरेश खाडे, आयुक्त शुभम गुप्ते यांनी घेतला सहभाग। अभियानात 280 टन कचऱ्याचे संकलन केलेले आहे। सांगली मिरज कोपर महापालिकेच्या केंद्र शासनाच्या स्वच्छता अपनाओ बीमारी भगाओ या अभियानांतर्गत आयोजित महास्वच्छता अभियानात हजारो हात राबलेले आहेत। महापालिकेच्या स्वच्छता अभियानात पालकमंत्री सुरेश खाडे, आयुक्त गुप्ता यांनी सहभाग घेत स्वच्छता केलेली आहे। 4 ठिकाणी आयोजित केलेल्या विशेष महास्वच्छता अभियानात तब्बल 280 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आलेले आहे। या निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात आयोजित स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री सुरेश खाडे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी 280 टन कचरा संकलन करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। जायकवाडी धरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याची जीवनवाहिनी आणि याच लाईफलाईनमुळे मराठवाड्यातील उद्योगधंद्यांना चालना मिळते, पाणी मिळतं आणि उद्योगधंदेसुद्धा आता वाढत चाललेले आहेत। अशामध्येच शेतकऱ्यांच्या पिकांच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा जायकवाडी धरणामुळे सोडला जातो आणि फक्त मराठवाडाच नाही तर इतर जे विभाग आहेत त्या विभागातील सुद्धा काही गावांना या पाण्यामुळे दिलासा मिळतो।
मात्र मागील वर्षी अतिशय कमी पाऊस पडलेला होता आणि कमी पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी देखील खालावलेली होती आणि अशामध्येच यावर्षी पडणाऱ्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल ही आशा आणि अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कारण छत्रपती संभाजीनगर या शहराला पिण्याचं पाणी हे 10 दिवसाआड मिळतं। अशामध्येच शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा करू नये असे आदेश देखील यावर्षी द्यावा लागलेले होते आणि त्यासोबतच उद्योगधंदे या जायकवाडीच्या पाण्यावर निर्भर आहेत। मात्र जर चांगला पाऊस पडला नाही आणि जायकवाडी धरण भरलं नाही तर पुन्हा एकदा जलसंकट मराठवाड्यावर निर्माण होऊ शकतं। इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि मराठवाड्यातील जायकवाडी ही एक जलवाहिनी आहे, जलसंजीवनी आहे आणि सर्वांना जीवनदान देणारं एक धरण आहे। त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आणि उद्योजकतेला चालना मिळेल यासाठी पाणी जे आहे हे मुबलक स्वरूपामध्ये उपलब्ध होईल आणि जायकवाडी पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक भरेल असा विश्वास जो आहे तो आता व्यक्त केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। पुण्यातील भुशी डॅम परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर आता कोल्हापूरचं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आलं आहे। शाहूवाडी तालुक्यातील वर्षा पर्यटन स्थळांवरती 5 ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। विशेषतः 144 कलम जे आहे ते तहसीलदारांनी लागू केलेलं आहे। पश्चिम घाट माथ्यावरती मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि परिणामी अनेक धबधबे आणि लघु पाटबंधाऱ्याचे प्रकल्प आहेत ते भरायला सुरुवात झालेली आहे। या पार्श्वभूमीवरती अनेक पर्यटक आहेत ते खरं तर या ठिकाणी जात असतात, आपला जीव धोक्यात घालत असतात। मात्र त्यांनी या पर्यटन स्थळांवरती जाऊ नये या आशयाचं जे पत्र आहे ते खरं तर शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी जारी केलेलं आहे आणि यामध्ये शाहूवाडीतील कांडवण, केरले धबधबा, पावनखिंड, मनोली धरण, उखळू धबधबा या 5 पर्यटन स्थळांवरती जाण्यासाठी बंदी आदेश आहेत ते लागू केलेले आहेत। शिवाय 144 कलम देखील लागू केलेला आहे। नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी पर्यटन करावं असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। यवतमाळ जिल्ह्यातील नारळी तांडा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। एकंदरीत पाहिलं तर अनेक दिवसापासून पडक्या शाळेमध्ये बसावं लागत आहे। मात्र प्रशासन कुठेही लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी ग्रामस्थांनी विद्यार्थ्याकडनं करण्यात येत आहे। अनेक दिवसापासून ग्रामस्थांनी कंप्लेंट करून सुद्धा त्याकडे कुठेही लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येत आहे। मागील 4 वर्षाच्या पूर्वी जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद शिओ यांना निवेदन दिले, मात्र याकडे कुठेही लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी विद्यार्थी आणि ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येत आहे। पडक्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसावं लागत आहे। विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पावसाळ्यामध्ये जागा नसल्याची ओरड सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्याच्या वतीने करण्यात येत आहे। ही शाळा केव्हा दुरुस्त होईल असा सवाल सुद्धा विद्यार्थ्याच्या वतीने केला जात आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये शाळा दुरुस्त होईल का, विद्यार्थ्यांना बसायला मिळेल का असा प्रश्न सुद्धा गावकऱ्यांना उपस्थित होत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। पुण्यातील लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।